नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी. आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये EVI कंपनीबद्दल अगदी थोडक्यात अशी माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की EVI मटेरियल कुणाचे देते, कंट्रोलर कुणाचे आहे, मटेरियल कशा प्रकारे आहे, पाणी किती मारते, याचे थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजे शेतकऱ्याला ज्यावेळी कंपनी वेंडर लिस्टमध्ये येते त्यावेळेस सिलेक्शन करताना जे काही प्रश्न निर्माण होतात, त्या प्रश्नांची उत्तरे या थोडक्या माहितीमुळे तरी शेतकऱ्याला कमी प्रश्न निर्माण होतील. चला तर मग मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण EVI बद्दल थोडक्यात माहिती पाहू. शेतकरी मित्रांनो, EVI कंपनी आता वेंडर लिस्टमध्ये आजच येण्याची शक्यता आहे. कंपनीचे जे काही वेगवेगळ्या जिल्ह्यांचे वेंडर आहेत, म्हणजेच जे काही कंपनीसाठी इन्स्टॉलेशनचे काम करणारे वेंडर आहेत, त्यांचे आजच स्टेटस स्टोऱ्या वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत की EVI कंपनी आज वेंडर लिस्टमध्ये येणार आहे. त्यामुळे आज शक्यता आहे की EVI कंपनी आज दिवसभरामध्ये, एक्झॅक्ट टाईम कोणालाही सांगता येत नाही, परंतु एक्झॅक्ट आज येईल अशी शक्यता आहे. आता त्यामुळे कंपनी नेमकी कशी आहे, तर शेतकरी मित्रांनो, जी काय EVI कंपनी आहे ही सुरुवातीला तर जे काही मटेरियल आहे किंवा जे काही कंट्रोलर आहे, हे कंट्रोलर EVIला इकोझोनचं कंट्रोलर आहे. हे इकोझोनचं कंट्रोलर असल्यामुळे शेतकरी मित्रांनो, जे काही पंप चालू बंद करण्यासाठी इकोझोनचा कंट्रोलर हा मोबाईलवरती चालू बंद होतो. जो काही इकोझोनचा इकोट्रॉन नावाचे ॲप्लिकेशन आहे, या ॲप्लिकेशनद्वारे हा कंट्रोलर चालू बंद करता येतो. त्यामुळे शेतकऱ्याला मोबाईलवरून कंपनी ऑन ऑफ करण्यासाठी ही एक चांगली पद्धत आहे. शेतकऱ्याला कंपनी मोबाईलवरती चालू बंद करता येते. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता जे काही मटेरियल आहे, हे आपल्याला 1-2 फोटो वेगवेगळे तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. अशा प्रकारे मटेरियल आहे. अशा प्रकारे याची चांगली इन्स्टॉलेशन करून चांगली उभारणी EVIची केलेली आहे. या आपण फोटोमध्ये पाहत आहात. 2-3 दिवसामध्ये आपण याच स्पॉटवरती जाऊन डायरेक्ट शेतकऱ्याला व्हिडिओ डेमो देणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो, फोटो पाहिले. आता पाण्याचे प्रेशर 5 HP पंपाचा जो आहे, त्याचे पाण्याचे प्रेशर आपण शेजारी व्हिडिओ पाहू शकता. अशा प्रकारे 5 HP जो EVIचा पंप आहे, हा अशा प्रकारे पाणी मारत आहे. आता शेतकरी मित्रांनो, ही EVIचे जे काही शेतकऱ्याला पाणी किती मारतो, मटेरियल कसे आहे, कंट्रोलर कुणाचे आहे, ही झाली थोडक्यात माहिती. आता कंपनी कधी येणार आहे, तर जे काही वेंडर आहेत आपल्याकडे, 2-3 जिल्ह्याचे जे काही वेगवेगळे वेंडर आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट माझ्याकडे होते. त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर कळालं की आज EVI कंपनी वेंडर लिस्टमध्ये नक्की येणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, मी काल देखील व्हिडिओ टाकला होता की शक्ती येणार आहे, GK येणार आहे, EVI येणार आहे. आता काय कारणास्तव आल्या नाही हे मला माहीत नाही, पण काल अपडेट होती की कंपन्या वेंडर लिस्टमध्ये येणार आहेत. आता शेतकरी मित्रांनो, एक व्हिडिओ हुकला म्हणून बऱ्याच साऱ्या वाईट साईट कमेंट आल्या. वाईट साईट कमेंटमध्ये बोललं गेलं की व्ह्यूजसाठी व्हिडिओ बनवतोस किंवा वगैरे वगैरे बऱ्याच साऱ्या गोष्टी झाल्या. आता ज्या शेतकऱ्यांना खरंच फायदा होत नाही किंवा ज्यांना खरंच व्हिडिओ खोटे वाटतात, त्यांनी बिंदास चॅनलला अनसबस्क्राईब करावं ही विनंती. कृपया असल्या वाईट साईट कमेंट कुणीही करू नये. कारण शेतकरी मित्रांनो, जी काय मला माहिती मिळते, मी काय कोणत्या कंपनीचा ओनर म्हणजेच मालक नाही. मला कंपनी कोणत्या ना कोणत्या कंपनीच्या माणसाकडून, कंपनीच्या वेंडरकडून, म्हणजे जो काही माणूस कंपनीसाठी काम करतो त्यांच्याकडून मी माहिती गोळा करतो व तीच माहिती व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांना पुरवण्याचा प्रयत्न करतो. आता यामधून मला पुढून जशी माहिती कळते, जशी माहिती पुढच्याकडून मला देण्यात येते, तशीच माहिती मी शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. आता यामध्ये कंपन्या येणार होत्या का नाही आल्या, हा मुद्दा वेगळा आहे. याची माहिती आपण शोधत आहोत. परंतु आता आज देखील जे काही EVIचे वेंडर आहेत, जे काही EVIसाठी काम करतात, त्यांचं म्हणणं आहे की आज EVI कंपनी वेंडर लिस्टमध्ये येणार आहे. पण आता जरी आज नाही आली तर शेतकरी मित्रांनो, उद्या परवा या 2 दिवसामध्ये EVI कंपनी नक्की म्हणजे नक्कीच वेंडर लिस्टमध्ये येईल, ही तरी माझी गॅरंटी आहे. त्यानंतर GK असेल. आता GKच्या देखील एका वेंडरने, आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता, मला वैयक्तिक मेसेज स्वतः करून टाकलेला आहे की आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये कंपनी वेंडर लिस्टमध्ये येणार आहे. त्यासोबतच शक्तीची देखील हीच बातमी आहे, आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये कंपनी लिस्टमध्ये येऊ शकते.
आता एक्झॅक्ट टायमिंगचा भरपूर घोटाळा आहे. वेंडरला देखील सांगता येत नाही, कोणाला सांगता येत नाही. फक्त जेवढे काही थोडक्यात अपडेट मिळतात तेच पुरवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आता शेतकरी मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण WhatsApp चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याच्यावरती आपण जॉईन व्हा. कारण कंपनी आल्या आपल्याला व्हिडिओमार्फत माहिती पुरवणे कठीण होते. व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणं कठीण होतं. त्याच्यामुळे तुम्ही WhatsApp चॅनलला जॉईन व्हा. जेणेकरून कंपन्या आल्या त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे किंवा कंपनी आल्याचा जो काही मेसेज आहे, जी माहिती आहे ती तुम्हाला WhatsAppद्वारे पुरवली जाईल. आमच्या WhatsApp चॅनलद्वारे पुरवली जाईल. त्यामुळे WhatsApp चॅनल आत्ताच जॉईन करून घ्या. त्यासोबतच डिस्क्रिप्शनमध्ये जे काही EVIचे मला माहीत आहेत त्या 2-3 जिल्ह्याचे जे काही वेंडर आहेत, त्या वेंडरचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सिलेक्शन केल्यानंतर जे काही स्क्रीनशॉट पाठवायचे ते या वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील वेंडरशीच संपर्क साधावा. आता बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा होतात की कोणत्याही जिल्ह्यातील शेतकरी कोणत्याही वेंडरला फोन लावतो. त्यामुळे काय होतं, वेंडरकडून तसा रिस्पॉन्स मिळत नाही. परंतु आपण ज्या जिल्ह्याचा वेंडर आहे म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये सांगितली आहे, त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांना मेसेज किंवा कॉल करावा किंवा आपला स्क्रीनशॉट त्यांना WhatsAppद्वारे पाठवावा, जेणेकरून तुम्हाला याची सर्व्हिस मिळण्यासाठी चांगला फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.